मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ठाकरे शिंदेंचा सामना रंगणार आहे। ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर तर शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर हे लोकसभेच्या रिंगणात आहेत। पाहुयात कल उत्तर पश्चिम मुंबईचा। कोण होणार उत्तर पश्चिम मुंबईचा खासदार? दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत। अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर सामना। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने सामने आले। ठाकरे गटाने अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिली आहे, तर शिंदे गटाने नुकतेच पक्षात आलेले आमदार रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय। त्यामुळे या मतदारसंघातही शिंदे आणि ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मी किती चांगला आहे, मी किती चांगल्या पद्धतीने काम करतो, मी किती काम केलं आहे, मी कन्स्ट्रक्टिव्ह केलं, मी किती सुशिक्षित आहे, मी कायद्याचा अभ्यास कसा केला आहे, त्या पद्धतीने मुंबई 1888चा कायदा कसा केला, कायद्यामधून मी मुंबई महानगरपालिकेमध्ये कशी कामं केलेली आहेत, महाराष्ट्र राज्याच्या MLA असताना महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये मी काय काम केले हे मी सांगेन। आम्हाला जो मतदानाचा जो क्रमांक जो पण मिळालेला आहे तो 1 नंबर मिळालेला आहे। ते मला असं वाटतं चांगली सुरुवात आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स त्याच्याकडे आम्हाला मिळतोय आणि मला नक्की खात्री आहे की यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आणि महाविकास आघाडीचाच उमेदवार या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातनं भरघोस मताधिक्याने निवडून येणार। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मागील काही दिवसांपासूनच्या घटना काहीशा रंजक आहेत। विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात आहेत। गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर ठाकरे गटात आहे। त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। खासदार कीर्तीकर हे मुलाच्या विरोधात वायकर यांचा प्रचार करतायत। अमोल कीर्तीकर यांची खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू आहे, तर दुसरीकडे अवघ्या 2 महिन्यांपूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या रवींद्र वायकरांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे। वायकर हे जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या रडारवर होते। भाजपच्या नेत्यांनीच रवींद्र वायकरांवर घोटाळ्याचे आरोप केले होते। तेच वायकर आता उत्तर पश्चिम मुंबईचे महायुतीचे उमेदवार आहेत। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील कोणत्या पक्षाची किती ताकद आहे त्यावर एक नजर टाकूया। जोगेश्वरी पूर्व मध्ये शिंदे गटाचे रवींद्र वायकर आमदार आहेत। दिंडोशीमध्ये ठाकरे गटाचे सुनील प्रभू, गोरेगाव मध्ये भाजपच्या विद्या ठाकूर, वर्सोव्यामध्ये भाजपच्या भारती लवेकर, अंधेरीमध्ये भाजपचे अमित साटम, तर अंधेरी पूर्व मध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ह्या आमदार आहेत। ठाकरे गटाचे 2 आमदार, भाजपचे 3 तर शिंदे गटाचा 1 आमदार आहे। एकंदरीतच भाजप आणि ठाकरे गटाची ताकद या मतदारसंघात अधिक आहे। रवींद्र वायकर शिंदे गटात गेले असले तरी उद्धव ठाकरेंना मानणारे शिवसैनिक वायकरांसोबत गेलेत का, यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे। त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे सामन्यात कुणाचा वरचष्मा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई।